माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता खरं तर आजींचे आशीर्वाद वगैरे घेऊन ती आजच्या पहिल्या दिवसाची सुरुवात करते. ईश्वरी आता आजींना म्हणत असते की आज मकर संक्रांत आहे आणि मला असं वाटतं की जर तुमचा आशीर्वाद घेतला तर माझा दिवस हा खूपच सुंदर आणि छान जाणार आहे. आणि त्याच वेळेला आता आजीच्या डोळ्यामध्ये पाणी असतं. मग आता ईश्वरी विचारते आजींना काय झालं आहे. त्याच वेळेला ईश्वरीला आजी सांगू लागतात की मी दिवस आठवले म्हणजे सात्विकाही अशीच करायची आणि त्यामुळेच मला असं वाटतं ना की जे जुने दिवस होते ते सुद्धा तसेच होते आणि त्यामुळे त्या सगळ्या जुन्या गोष्टींची आठवण येऊ लागते. म्हणजे काय आहे ना, खरं तर या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने घडल्या आहेत ना की भयंकर आहेत. म्हणजे बघ तुला एक गोष्ट सांगते, आमच्या ना सात्विकाकडे बऱ्याच साड्या होत्या पण त्यातली नेमकी ना तिने हीच साडी बाजूला काढली होती आणि तिने मला सांगितलंही होतं की ही साडी जी आहे ना ती चिंटूच्या होणाऱ्या बायकोला द्यायची, म्हणजेच माझ्या सुनेला. तिने या सगळ्या गोष्टी अशा सांगून ठेवलेल्या होत्या. तेव्हाही मी विचार केला होता की असं अचानक कसं काय हे सगळं केलं. म्हणूनच मलाही मनामध्ये विचार आला होता. पण तरीसुद्धा मी विचारही केला की नक्कीच काहीतरी असेल. पण त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की ही साडी तिनं माझ्याच नशिबी होतं आणि मला तिने आठवणही केली होती की मला तू आठवण करून देशील ना या सगळ्यामध्ये. मी तिला होकारही दिला होता. मी म्हटलं होतं पण शेवटी या सगळ्या गोष्टी मलाच आठवाव्या लागल्या आणि मलाच तुला द्याव्या लागल्या, कारण ती आता या जगात नाही आहे म्हटल्यावर मलाच सगळ्या गोष्टी कराव्या लागणार ना, असंही आता म्हटलं जातं. आणि त्याच वेळेला आजींच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि आजी बघतच राहतात. त्याच वेळेला ईश्वरी आजींना सावरत असते आणि आजींना म्हणत असते की आजी तुम्ही या सगळ्या गोष्टीचं इतकं वाईट वाटून घेऊ नका. मला कळतंय की तुम्हाला या सगळ्याचा त्रास होतोय पण तुम्ही काळजी करू नका. मग आता आजीने ती साडी जी आहे ना ती ईश्वरीला घालायला दिलेली असते आणि ईश्वरीला सांगितलं जातं की ही साडी तूच घाल. मग आता ईश्वरी ही साडी खूप जास्त स्वतःला मिळालेली असते म्हणून लकी समजत असते, कारण तिला माहिती असतं की आज तिला अर्णवच्या आईची साडी घालायला मिळते. म्हणजे त्यांची इच्छा इतकी होती आणि त्यामुळेच मला ही साडी नेसायला मिळणार आहे. त्यामुळे ती खूप जास्त खुश असते आणि ती एकटक आजीकडे पाहत असते आणि आजीलासुद्धा ती म्हणत असते की खरंच ना मला खूप बरं वाटतंय, या निमित्ताने का होईना आईंचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. असं म्हणूनच ती आता ती घेऊ लागते आणि जेव्हा ती साडी घेते तेव्हा मात्र आत येते आणि त्या रूममध्ये आल्यानंतर साडीकडे एकटक पाहत राहते. साडीकडे जेव्हा ती एकटक बघते ना तेव्हा तिच्या लक्षात येतं की नाही, ही साडी जी आहे ती माझ्यासाठीच आहे. आणि तेव्हा अर्णव रूममध्ये आलेला असतो आणि अर्णवने आता रूममध्ये आल्यानंतर बघितलेली असते ती साडी. मग त्याच्या लक्षात येतं की ही साडी ना आपल्या आईचीच आहे आणि म्हणूनच तो आता ईश्वरीकडनं ती साडी खेचून घेतो. ईश्वरी म्हणते की तुम्ही असं काय करताय, ही साडी मला आजीने दिली आहे. आजीने दिलेली असली तरी या साडीवर माझ्या आईचा हक्क होता. ही साडी माझ्या आईची आहे त्यामुळे या साडीवर तुझा बिलकुलही हक्क नाही. आणि असं बोलून तो तिच्याकडनं ती साडी खेचून घेतो. ईश्वरीला खूप जास्त वाईट वाटतं. ईश्वरी विचार करते की या सगळ्या गोष्टी माझ्या होत्या आणि आता या सगळ्या गोष्टीसुद्धा मला भेटत नाही आहेत. मग आता ईश्वरी त्याला रडून सांगत असते की प्लीज असं करू नका, ही साडी घातल्यानंतर मला माझ्या आईंचा आशीर्वाद मिळेल. पण तरीसुद्धा अर्णवला हे नको असतं, कारण अर्णवला हेच वाटत असतं की ईश्वरी जी आहे ती खरं तर माझ्या आईची खुनी आहे. म्हणजे माझ्या आईचा जो काही आज मृत्यू झालेला आहे त्याला सर्वस्वी हीच जबाबदार आहे. मग आपण का म्हणून आपल्या आईची साडी घालायला द्यायची, म्हणूनच आता तो साडी घालायला काही देत नसतो. इकडे मात्र आता ईश्वरी रडत त्याला सांगत असते की प्लीज असं करू नका, तुमच्या आईंची इच्छा होती आणि म्हणूनच तर मला ही साडी दिली आहे ना. मग आता एवढ्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतरसुद्धा अर्णव तिला साडी द्यायला तयार नसतो आणि त्यामुळेच ना आता ईश्वरी खूप जास्त रडत असते. ईश्वरीचा अर्णव अपमान करतो आणि ही साडी घालण्याची तुझी लायकीही नाही असं म्हणून तिला हिणावू लागतो. त्याच वेळेला आता खूप जास्त असं मनाला लागलेलं असतं इथे त्या ईश्वरीच्या. पण अर्णवने ठरवलेलंच असतं की काही झालं तरी आपल्या आईची साडी जी आहे ती या ईश्वरीला नेसू द्यायची नाही. आता ईश्वरी म्हणते की ठीक आहे,
तुम्ही जर ठरवलंच आहे की मला साडी द्यायची नाही तर मीही तुम्हाला आता काहीच बोलू शकत नाही. अर्णवने ती साडी घेऊन कपाटामध्ये ठेवून दिलेली असते, जेणेकरून ना आता त्या साडीवर आता ईश्वरी कोणताही हक्क सांगू पाहणार नाही आणि ती साडी घालूही पाहणार नाही. आणि म्हणूनच आता अर्णव पुन्हा एकदा आपल्या कामाला लागलेला असतो. अर्णव तर आपल्या कामाला लागतो, पण आता दुसरीकडे ईश्वरी जी आहे ती मात्र खूप जास्त रडत असते. आता नम्रता छान ब्लॅक ड्रेस वगैरे घालून तयार झालेली असते आणि नम्रता आता इकडे आपल्या आईसमोर येते आणि आईला म्हणत असते की आई बघ गं, मी तयार झाली आहे, ओके आहे ना? हो, खूपच सुंदर दिसतेस, असं आई आता बोलू लागते. आणि मग आईने असं म्हटल्यानंतर काही छान वाटतं. नमू म्हणत असते की मी आता पटकन त्यांच्याकडे हळदी कुंकवाला जाऊन येते. त्याच वेळेला आईला ती म्हणत असते की आई तू का येत नाही हळदी कुंकाला? पण आई असंच काही ना काही ओबडधोबड कारण देत असते. पण त्याच वेळेला ना आता आई तिला इन्स्ट्रक्शनसुद्धा देते, उगाच ना जास्त वेळ तिथे थांबू नको, लवकर ये. आणि त्याचसोबत बऱ्याच काही गोष्टी ती व्यवस्थितपणे सांगत असते, ज्या की तिला आता त्या नको असतात पुन्हा घडाव्यात आणि म्हणूनच ती सांगत असते. पण या सगळ्या गोष्टींमुळे नमूला संशय येतो. नमू विचार करते आणि तिला म्हणते सुद्धा आपल्या आईला की तू आई असं कधीपासून वागायला लागलीस? म्हणजे मला तर आठवतं आहे की तू असं कधीच वागत नव्हतीस, मग आता अचानकपणे तू या सगळ्या इन्स्ट्रक्शन मला द्यायला लागलीस म्हटल्यावर काय आहे नेमकं? तू मला सांगत नाही आहेस. आजही बघ ना हळदी कुंकवाचा त्यांच्या घरात कार्यक्रम आहे, पण तू यायला नाही म्हणतेस. आता तसंही तुला बाबांना डॉक्टरकडेही घेऊन जायचं नाही आहे, तरीसुद्धा तू येत नाही आहेस. काय झालं आहे नेमकं? मला सांग ना. काही चुकलं आहे का? काही घडलं आहे का? तर त्या गोष्टी सांग मला, त्याशिवाय मला कशा कळतील? म्हणजे मलाही तसं वागता येईल ना. फक्त तू सांगतेस असं करायचं नाही, तसं करायचं नाही, पण बाकी गोष्टीसुद्धा तू सांगत जा ना मला, मग मला कळतील ना कसं वागायचं आहे ते. असं देखील नमू आता आपल्या आईला बोलत असते. पण त्याच वेळेला आता नमूला ती म्हणत असते की अगं बाळा, तू ह्या सगळ्या गोष्टी बोलतेस, एक ना एक दिवस तुला ह्या सगळ्या गोष्टी कळतील, पण आता ती योग्य वेळ नाही आहे आता हे सगळं जाणून घेण्याची. त्यामुळे तू काळजी करू नकोस. आता तू हळदी कुंकवाला चालली आहेस ना, नीट जा आणि पुन्हा ये, व्यवस्थित ये, असं देखील आता आईनं सांगितलेलं असतं. आणि त्यामुळे आता आईसुद्धा तिला म्हणत असते या सगळ्या गोष्टी, पण आईच्या मनातसुद्धा जायचं असतं, पण अर्णव तिथे गेल्यानंतर पुन्हा त्यांचा अपमान करेल हेही माहिती असतं. आणि म्हणूनच आई तिला यायला नकार देत असते आणि आईने सरळ सांगितलेलं असतं की तूच जाऊन ये. त्यामुळे आता नम्रताला थोडा डाऊट आलेला असतो आणि ती आता आईला म्हणत असते की चालेल ठीक आहे आई, मी येते. पण आता जेव्हा आई तिकडनं निघून जाते ना, तेव्हा मात्र आता नमू विचार करत असते की नक्कीच काहीतरी आहे, म्हणून तर आई येत नाही आहे. पण नेमकं काय झालं आहे, काय घडलं आहे हे तर तिने सांगायला हवं ना, त्याशिवाय मला कसं कळणार आहे? पण या सगळ्या गोष्टीच्या मुळाशी मी जाणार आणि हे सगळं सत्य शोधून काढणार, असं तर आता तिने ठरवलेलंच असतं. आणि त्यामुळेच ना आता ती म्हणते की या सगळ्याचा शोध मी कसा ना कसा घेईनच, कारण आई सध्या खूप जास्त नाराज दिसते. पण आई एवढी नाराज असण्यामागे काय कारण आहे हे तर मला आता शोधावं लागेल, असा देखील नमू विचार करते. दुसरीकडे आता ईश्वरीने छान तयारी केलेली असते आणि ईश्वरी जेव्हा तयारी वगैरे करते ना, तेव्हा मात्र आता ती उभी राहते. आणि जेव्हा ईश्वरी तिथे येते तेव्हा ईश्वरी आता आजीकडे बघत असते. आजी तिला असं वाटतं की नक्कीच काहीतरी बोलेल आणि आपल्याला ओरडेल, म्हणूनच तर ती आजीसमोर उभी असते. आणि त्याच वेळेला आता आजी अर्णवकडेही बघतात आणि तिच्याकडेही बघतात. त्याच वेळेला आता इशूला काय बोलावं हे समजत नाही, पण आजीला कळून चुकतं की अर्णवनेच ईश्वरीला साडी नेसायला दिली नाही आहे. म्हणूनच आता आजी डायरेक्टली अर्णवकडे बघूनच म्हणत असते की तुमच्या दोघांचं काय बिनसलं आहे मला खरंच माहिती नाही, पण तू जे काही करतोयस ना ते अगदीच चुकीचं करतोयस. म्हणजेच मला एवढंच म्हणायचं आहे की जी इच्छा होती सात्विकाची, ती इच्छा मी तुला सांगितली आणि त्यावरूनच तर मी ही साडी तिच्याकडे दिली होती नेसण्यासाठी, पण तू हे सगळं चुकीचं करतोय. निदान तुझ्या आईची इच्छा होती म्हणून तरी तू निदान तिला ती साडी नेसायला दिली पाहिजे होतीस, पण जे काही करतोयस ते चुकीचं करतोय. योग्य निर्णय घेऊनच काय ते कर, असं देखील आता म्हटलं जातं. या सगळ्या गोष्टी जेव्हा बोलल्या जातात तेव्हा मात्र आता शांत असते आणि इशू जी आहे ती एकटक बघतच राहते, कारण इशूला माहिती आहे की जर अर्णव सरांना स्वतःहून वाटत असेल तर ते मला साडी देतील. मी त्यांच्यावर आता कोणतीही जबरदस्ती करणार नाही, हे सुद्धा ईश्वरीने ठरवलेलं असतं. आणि त्यामुळेच आता ईश्वरी जी आहे ती आता शांत राहते.
तर दुसरीकडे मात्र आता राकेश रूममध्ये आलेला असतो आणि राकेश जेव्हा रूममध्ये येतो तेव्हा तो इकडे तिकडे पाहतो आणि त्याच वेळेला त्याने तिळाचे लाडू आणलेले असतात आणि तो म्हणत असतो की आज मकर संक्रांतीचा सण आहे, बायको किती सुंदर दिसतेस या काळ्या रंगाच्या साडीमध्ये, असं बोलून तो आता अंजलीचं कौतुक करतो. पण अंजलीला तो ठामपणे सांगतो की तुला मी हा लाडू वगैरे काही देणार नाही आहे. मग आता ती म्हणते की असं का, तुम्ही मला लाडू का देणार नाही? त्यावर अगं हा तिळाचा लाडू आहे आणि हा तिळाचा लाडू बरोबर नाही आहे तुझ्यासाठी, हा गरम पडतो, म्हणूनच म्हटलं की हा लाडू मी तुला देणार नाही आहे, असंही आता तिला म्हणतो. त्यावर ती म्हणते की ठीक आहे ठीक आहे, तुम्ही माझी इतकी काळजी घेताय ना, मला हेच खूप आहे माझ्यासाठी. आणि तुम्हाला माहिती आहे का, आज ना ईश्वरी आणि अर्णवची पहिली मकर संक्रांत आहे. पण मला असं वाटतं ना की आपलं जेव्हा बाळ येईल ना तेव्हा आपण सुद्धा आपल्या बाळाला ना असेच दागिने घालूया, म्हणजे आपलं बाळ ना हलव्याच्या दागिन्यामध्ये किती गोड दिसेल ना, असं देखील आता ती म्हणत असते. इकडे मात्र आता बाहेर सगळीजणं वाट बघतात, चला मला बाहेर जायला हवं असं आता अंजली म्हणते. पण इथल्या आधी आवरते, हे दागिन्यांचे बॉक्स आणि आजीने दिलेत ना ते ठेवते आणि तेवढ्यातच ना तिला कपाटामध्ये रेवडी सापडते आणि रेवडी तिला पिसल्याबरोबर ती खूप जास्त खुश होते आणि ती म्हणते अरेच्या रेवडी आणली तुम्ही, मला खूप जास्त आवडते. आणि ती रेवडी खायला जाणार तितक्यातच तिच्या हातात ना ती रेवडी खेचून घेतो आणि मग आता ती म्हणत असते की काय झालं आहे, तुम्ही असं काय करताय, असं जसं काही खेचून घेत आहे की ज्याच्यामध्ये विष आहे. त्यावर अगं ही कधीची आणून ठेवलेली आहे मी आणि ह्याची डेट गेली आहे, म्हणूनच मी तुला म्हटलं ही नको, मी बाहेरून ऑर्डर केली आहे ती खा, असं देखील आता तो म्हणू लागतो. तेव्हा ती म्हणते अच्छा असं का, मला तिळाचे लाडूसुद्धा तुम्ही खाऊ दिले नाही. अगं तुला कळत नाही का बायको, तिळाचे लाडू हे गरम असतात, त्यामुळे नको खाऊस, आपल्यासाठी चांगलं नाही ते, असं देखील आता तो तिला बोलत असतो आणि तिला समजावत असतो. तिला सांगत असतो की बघ लक्षात ठेव, काही झालं ना तरीसुद्धा आता तू आपल्या बायाची जास्तीत जास्त काळजी घ्यायची आहे, अरबट चरबट खायचं नाही, कळलं ना, बाहेर गेल्यावर पण चुकूनही तिळाचा लाडू खाऊ नकोस हां, असंही आता राकेश तिला सांगू लागतो. आणि राकेश जेव्हा हे सगळं सांगतो तेव्हा तीही विचार करते की किती काळजी घेतो ना माझा नवरा माझी, आणि असं बोलूनच ती आता तिकडनं जायला निघते. आणि जेव्हा ती अशी जाते ना तिकडनं निघून तेव्हा मात्र आता राकेश म्हणत असतो की ही रेवडी तर खास ईश्वरीजींसाठी आणली आहे, म्हणजे ईश्वरी जेव्हा ही रेवडी खातील तेव्हा मात्र ईश्वरी धुंदीत येईल आणि ईश्वरी जे काही मला हवं आहे ते ईश्वरीकडून मला भेटेल या तंद्रीतच तो असतो आणि त्याचसाठी त्याने ही मिठाई आणलेली असते. आणि जेव्हा तो ही मिठाई घेऊन येतो तेव्हा मात्र आता इकडे त्याला खूप जास्त आनंद झालेला असतो. कधी एकदा ईश्वरी आपल्याला एकटी भेटते आणि आपण तिला ती मिठाई देतोय या ह्याच्यामध्येच तो असतो. दुसरीकडे अर्णव आता आजीने ओरडल्यामुळे रूममध्ये आलेला असतो, तर ईश्वरी ही त्याच्या मागोमाग आलेली असते आणि ईश्वरीला अर्णव म्हणत असतो की आजी बोलते ते बरोबरच आहे, की तिला थोडी माहिती आहे की आपल्यामध्ये दोघांमध्ये काही झालं आहे, ते तिला काहीच माहीत नाही आणि त्यामुळेच ती असं सगळं बोलते. पण काही झालं ना तरी माझ्या आईची साडी ना मी तुला देणार नाही आहे, म्हणजे नाही. मग आता ईश्वरी अर्णवकडे पाहत राहते. ईश्वरीला असं वाटलं होतं निदान आता तरी अर्णव तिला ती साडी देईल, पण अजूनही अर्णव त्याच्या मतावर ठाम असतो. इतकंही आजीने समजावूनसुद्धा म्हणजे तो सरळ म्हणत असतो की मी तुला ती साडी वगैरे घालायला देणार नाही आहे, कारण माझ्या आईच्या खुनाशी तू संदर्भात आहे आणि त्यामुळे मी तुला देणार नाही. घरातल्या बाकी कोणाला काहीच माहीत नाही आहे, त्यामुळे कोणी तुझा तिरस्कार अजून करत नाही आहे, त्यामुळे मलाही या गोष्टी अजून तरी कोणाला सांगाव्याशा वाटत नाही. पण मी तुला सांगतोय ना, या सगळ्यावर तुला बिलकुलही हक्क सांगता येणार नाही ना, मी तुला ही साडी वगैरे तुला नेसता देणार आहे. माझ्या आईची इच्छा असेल ना तर ती असेल, पण मला काही झालं तरी ती साडी तुला द्यायची नाही आहे, असं आता अर्णवने फिक्स केलेलं असतं. ईश्वरी म्हणते जसं तुम्हाला वाटतं तसं करा, मी यावर तुम्हाला काहीच बोलणार नाही, कारण मला माहिती आहे की आईंची इच्छा होती म्हणून मला ही साडी नेसायची होती, पण जर तुम्हाला ही साडी मला द्यायची नसेल तर यामध्ये मीही तुम्हाला काहीच बोलणार नाही. तुमचा विश्वास नाही आहे माझ्यावर, पण आजींचा माझ्यावर विश्वास आहे, म्हणूनच तर आजींनी मला ही साडी दिली आहे, असं देखील आता ईश्वरी अर्णवकडे बघूनच बोलत असते. ईश्वरी जेव्हा अर्णवकडे बघून या सगळ्या गोष्टी बोलते तेव्हा अर्णव तिच्याकडे पाहत राहतो. पण आता
अर्णव जेव्हा ईश्वरीला साडी देतच नसतो त्यामुळे आता ईश्वरी वॉशरूममध्ये निघून जाते आणि आता अर्णव जो आहे तो मात्र आता एकटाच तिथे विचार करत बसलेला असतो. आपल्या आईचा फोटो हातात घेऊन तो आपल्या आईशी बोलत असतो. आजी म्हणते की ही साडी तू माझ्या बायकोसाठी ठेवली होतीस, पण आई ही साडी मी तिला कशी देऊ तूच मला सांग. कारण मला आता कळतंय की तुझा जो जीव गेला आहे तो फक्त हिच्या आईमुळे गेला आहे. जर हिच्या आईनेच जर तुला संपवलं असेल तर मी कसं काय हे सगळं करू, आणि तीच माझी बायको आहे हे तुला माहिती नाही आई. म्हणूनच तर तू ही साडी तिच्यासाठी ठेवून गेलीस, पण ती साडी ती घालण्याच्या लायकीचीही नाही आहे असं देखील अर्णव आता म्हणत असतो. जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलतो ना तेव्हा मात्र आता आपल्या आईच्या फोटोकडे एकटक बघत असतो आणि आईला म्हणत असतो की आई मला ना या जगामध्ये बाकी कोणी इम्पॉर्टंट नाही आहे जितकी तू होतीस, पण आता तूही मला सोडून गेली आहेस आणि आजी मला तुझी साडी तिला द्यायला सांगते. मला नाही गरज त्या सगळ्या गोष्टीची. तुझी इच्छा आहे या सगळ्या गोष्टी माहिती आहेत, पण ती साडी माझ्याकडेच राहू दे. मी ती साडी तिला देणार नाही असंही तो आता म्हणत असतो. पण त्याच वेळेला जेव्हा तो आपल्या आईशी फोटोमध्ये बघून बोलत असतो ना तेव्हा मात्र आता त्याला त्या गुरुजींचं बोलणं आठवतं. गुरुजींनी सांगितलेलं असतं की ईश्वरी या घरासाठी किती लकी आहे आणि या घरामध्ये ती आली आहे ती सुद्धा लक्ष्मीच्या पावलाने, म्हणजेच या घरामध्ये तिचं वास्तव्य खूप चांगलं आहे हे सुद्धा गुरुजींनी सांगितलेलं असतं. आणि तीच या घरात सून म्हणून येणार होती आणि एकदम बरोबर तीच या घरात सून म्हणून आलेली आहे. या गोष्टीसुद्धा आता आठवू लागतात आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी आठवतात ना तेव्हा मात्र आता अर्णवला त्याची चूक कुठेतरी उमगत असते, त्याची चूक तिला कळत असते आणि म्हणूनच असं का होईना असं वाटत असतं की चला काही का होईना ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या बरोबर आहेत. मग आता ईश्वरीला त्यालाही असं वाटतं की ती साडी द्यायला हवी, कारण गुरुजींनी साक्षात देवळातल्या गुरुजींनी येऊन सांगितलेलं असतं ना त्यामुळे त्याला आता या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवावा असं वाटत असतं आणि म्हणूनच तो आता म्हणत असतो की चला जाऊ दे, ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या विसरूया. आईची इच्छा आहे मग आपण आईंनी सांगितलेलं आहे म्हणून ईश्वरीला ती साडी देऊया. ईश्वरी आता तिकडनं जात असते, पण आता ईश्वरीला अर्णव थांबवतो आणि म्हणतो की एक मिनटं थांब, आजीचं बरोबर आहे. आणि असं बोलून आता तो कपाटातून साडी काढतो. ईश्वरी तर चकित होते. ईश्वरीला असं वाटलं नव्हतं की अर्णव हे सगळं करेल. ध्यानीमनीही नव्हतं, कारण ईश्वरीने अर्णवला एक टोमणा मारलेला असतो की तुमचा जरी माझ्यावर विश्वास नसला तरी आजीचा माझ्यावर विश्वास आहे आणि आजीला जे काही कारण द्यायचं आहे ते मी देईन, तुम्ही काळजी करू नका असं देखील ईश्वरीने अर्णवला म्हटलेलं असतं. पण आता अर्णवला असं वाटत असतं की ईश्वरीला ती साडी नेसायला द्यायला हवी, कारण गुरुजींनी सांगितलेलं आहे त्यामुळे ईश्वरीच या घरची सून असणार होती आणि त्यामुळेच आता आपणही न डगमगता आपणही न थांबता आता ईश्वरीला आपण ती साडी देऊया, तिचा मान तिला देऊया असं आता अर्णव ठरवतो. म्हणून जाणाऱ्या ईश्वरीला थांबवून अर्णव म्हणत असतो की एक मिनटं आणि कपाटातून ती साडी बाहेर काढतो आणि सांगू लागतो की ही घे, ही साडी घे. मग आता ईश्वरीही चकित होते की अर्णव सगळं काय करतोय, म्हणजे तिला विश्वास बसत नव्हता की खरंच अर्णव आपल्याला साडी वगैरे देईल का. पण आता अर्णवने तिच्या हातात अक्षरशः साडी ठेवल्यामुळे ना ती खूप जास्त खुश झालेली असते आणि ती त्या साडीवर एकटक असा हात फिरवत असते आणि तिच्यासाठी हे सगळं अगदी स्वप्नासारखं असतं. जो मुलगा एवढा वेळ ही साडी द्यायला नकार देत होता, पण आता तो मुलगा आपल्याला ही साडी देतोय हे बघूनच आता ईश्वरीला आनंद होतो आणि ईश्वरी आता खूपच जास्त खुश झालेली असते. आणि ईश्वरी जेव्हा खुश होते तेव्हा मात्र आता अर्णवकडे एकटक बघत असते आणि अर्णव तिला म्हणतो की ही साडी वगैरे नेस आणि खाली ये, आणि असं बोलून तो निघून जातो. मग आता ईश्वरीला खूप जास्त भारी वाटतं, म्हणजेच तिला आता कळलेलं असतं की आपण या सगळ्या पात्रतेच्या आहोत, म्हणूनच तर आपल्याला ही साडी ह्यांनी घालायला दिलेली आहे. मग आता ईश्वरी त्या साडीकडे एकटक बघते आणि ती साडी अगदीच जवळ कवटाळते हृदयाजवळ आणि तिला असं वाटतं की चला या रूपाने का होईना आईंचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहील, मी आता काहीसुद्धा करू शकते, जगाशी लढूही शकते असं ईश्वरी ठरवते. आता ईश्वरी चाललेली असताना मध्येच राकेश अडवतो आणि तिला रेवडी खाऊ घालणार असतो आणि त्याच वेळेला आता ईश्वरी त्याला म्हणते की खबरदार, जर जवळ यायचा प्रयत्न जरी केलास तर. मग आता असं काय म्हणतेस, तोंड तर गोड व्हायलाच हवं ना.
तोंड गोड का आणि असं बोलून ती आता तिच्याकडे सुरा असतो तो बाहेर काढते आणि राकेशला दाखवते. त्याबरोबर राकेश मागे जातो. इकडे आता अर्णव हा तिळगुळ देतो आणि त्याच वेळेला आता ईश्वरी म्हणते की मला नाही देणार आहे का, बघा हां मला द्यावं लागेल. मग आता मामा म्हणतो की तू जर तिला तिळगुळ दिले ना तर तुला आयुष्यभर तिच्याशी गोड बोलावं लागेल, बघ बाबा जमते का, तेव्हा तिला तिळगुळ दे, असेही मामा बोलत असतो. मग आता अर्णव हळूच का होईना ईश्वरीच्या हातामध्ये तिळगुळ ठेवतो. ईश्वरी त्याच्याकडे पाहतच राहते. तर तुम्हाला भाग कसा वाटलाय कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्यामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.